मित्रांनो, कसे आहात? छान असाल. आपल्या बॅक साईडला बघू शकता सगळ्यांची आवडती सियारा. मित्रांनो, आपण इंस्टाग्रामला सियाराचा व्हिडिओ केला होता. जे आपले टाटा प्रेमी आहेत, सर्व मित्रपरिवार आहेत, त्यांनी 1 लाख लोकांनी आपला व्हिडिओ पाहिला. त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानतो. मित्रांनो, गाडीच तशी आहे. आज ती गाडी मार्केटमध्ये 35 वर्षानंतर कमबॅक करते मित्रांनो. म्हणून तर दिलेलं आहे द लेजंड रिटर्न्स. गाडीमध्ये खासियत काय आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. सगळ्या गोष्टी कळणार आहे. सियारा तुम्ही बघितली असेल, पण सियाराचं मायलेज म्हणा, सियाराच्या ज्या ॲक्सेसरीज लावलेल्या आहेत, त्यानंतर DRL LED सगळ्या. गाडी जर रोडनी चालली ना मित्रांनो, सगळ्याचं डोळ्याचं पारणं फिटतं. गाडी तशी आहे. बघू शकता आपल्या पाठीमागे येलो कलर मध्ये येलो क्वीन अशी सियारा हा आपला व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो. त्या अगोदर आपल्या VP ब्लॉग भारत YouTube चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम आहेच, अजून भरभरून प्रेम द्या. 2026 चालू झालेला आहे. तर चला, वेळ न घालवता आपण जे इथले मॅनेजर आहेत, सेल्स एक्झिक्युटिव्ह, त्यांना आपण विचारणार आहे सियारा बद्दल. चला. नमस्ते सर. नमस्कार. टाटा मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे. आपण टाटा मोटर्स मध्ये 1990 मधलं जे व्हेरियंट होतं टाटा सियारा, ते जसं ॲडव्हान्स फीचर्स होते त्याच्यामध्ये, तसंच हे नवीन आता नवीन लॉन्चिंग केलंय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कसं त्यावेळेस 1990 मध्ये त्या गाडीमध्ये आपल्याला ऑटो रेन सेन्सिंग वायफर, ऑटो हेडलॅम्प ह्या गोष्टी होत्या. आता ही छोटीशी प्रोजेक्टर हेडलॅम्प दिल्यात. ह्याचं ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सगळ्यात छोटंसं प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलाय. ह्याच्यामध्ये आपलं विजन क्लिअर होतं. जसं जसं आपलं स्पीड वाढेल तसं तसं ह्याचं बल्ब पण ऍक्टिव्ह होत आहेत. ओके. असे छोटेसे इथं फॉग लॅम्प दिलेत. त्याच्यानंतर हे जे DRL आहे हे जशी तलवारीच्या पात्याप्रमाणे आहे. थर्मोप्लास्टिक बंपर येतोय इकडं. 5 स्टार सेफ्टी रेटिंग मध्ये येतं हे सर. त्याच्यानंतर इकडं आपल्याला जे टॉप व्हेरियंट येते त्याला 19 इंच अलॉय व्हील येतात. त्याच्यानंतर जे गाडीची प्राइस स्टार्ट होती 11,49,000 रुपयापासून. टॉप मॉडेल मध्ये आपल्याला इथं बेसिक गाडीपासूनच इथं आपल्याला फ्लश डोअर हँडल येतात. त्याच्यानंतर इथं आपल्याला पॉवर विंडो, कप होल्डर, अम्ब्रेला होल्डर वगैरे या इथं बऱ्याचशा वस्तू ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे दिलेले आहेत. सर, हे टॉप एंड मॉडेल आहे का? हे टॉप एंड मॉडेल आहे. अकम्प्लिश प्लस यस ऑटोमॅटिक मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला इथं क्रूज कंट्रोल आहे. इथं स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल आहेत सगळे. इथं तीन स्क्रीन येतात. 10 इंची, 11 इंची आणि 12 इंची असे 3 येतात. हे स्क्रीन येतात. ह्याच्यानंतर इथं टच पॅनल येतो सगळा. ह्याच्यामध्ये आपल्याला 360 कॅमेरा, त्याच्यानंतर बटनसाठी एंट्री, 360 कॅमेरा, ऑटोमॅटिक मॉडेल आहे. इथं कप होल्डर आहे. नंतर वायरलेस चार्जर आहे. USB पॉइंट दिले तिकडं. चिल्ड ग्लो बॉक्स आहे इथं. इकडं मोठं पॅनोरामिक असं सनरूफ दिलंय याच्यामध्ये. त्याच्यामध्ये असं आपल्याला फील होईल की आपण एक त्याच्यामध्ये असं आपण एखाद्या आपल्या ह्याच्या हॉलमध्ये बसल्यासारखं फील होतं याच्यामध्ये. नक्कीच. बैठक व्यवस्था चांगली दिलेली आहे. बैठक व्यवस्था चांगली दिली. इथं थाई सपोर्ट दिलाय. व्हेंटिलेटर सीट आहेत इकडं. सर, हे जे आता स्टीअरिंग कंट्रोल जे आहे, जी बटन म्हणजे हे आहे, आता तुम्ही म्हणताय हे 3 स्क्रीन दिलेले आहे. त्या 3 स्क्रीन काय ऑपरेट करतात? आता हे ड्रायव्हर साठी आहे स्क्रीन. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला फ्यूल दिसतंय, आपलं स्पीड दिसतं, लेन असिस्ट वगैरे, ऍडसचे इथं ऍक्टिव्ह आहे ते दिसतंय. त्याच्यानंतर ही मधली स्क्रीन आहे. इथं आपण हे पण सगळ्यांसाठी युज करू शकतो आपण. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ऑल सगळे युज करू शकतात. पण ही जी स्क्रीन आहे 3 नंबरची, ते को ड्रायव्हर साठी आहे. हे सेपरेट म्हणलं तरी ते युज करू शकतात. ते ती स्क्रीन का दिलेली? म्हणजे जो शेजारी बसणारा जो माणूस आहे त्यासाठी ती स्क्रीन म्हणजे सेफ्टीसाठी दिलेली आहे का काय? सेफ्टीसाठी नाही. आता कसं होतं, आपल्या घरामध्ये छोटी छोटी मुलं असतात, त्यांचा इंटरेस्ट समजा त्यांना वाटलं गेम खेळायची मला इकडं, तर ते इथं गेम खेळू शकतात.
ओके. असं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मूवीज वगैरे पाहू शकतो. डॉल्बी ॲटमॉस आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये बसल्यानंतर एक थिएटर मध्ये जसं फील होतं तशा पद्धतीचं फील होतं इकडं. आता बऱ्यापैकी सर काय होतं की सेफ्टी जर म्हणलं आपण की आपल्याला समजा आपण हायवेने चाललेलो आहे आणि जर शेजारनं आपल्या गाडी जाते तर ती पण एक सिस्टीम गाडीला दिलेली आहे सियाराला, तर ती सिस्टीम काय आहे तुमच्याकडे? त्याच्यामध्ये समजा आपण इथं मिरर मध्ये बघा इंडिकेट करणार तुम्हाला. मिरर मध्ये जर समजा शेजारून कोणी येत असेल तर येलो पॉइंट मध्ये ते हे करतं, आपल्याला डिटेक्ट करतं की आपल्या बाजूने कोणतरी येत आहे असं. त्याला सेन्सर लावलेला आहे. हो, सेन्सर लावलेले आहे त्याला. तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसतंय का? तिथं मिरर मध्येच ते इंडिकेट करतं येलो कलर मध्ये. ओके सर. आता त्याच्यामध्ये कसं होतं सर, ह्याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स असे आहेत की जर समजा आता काय जुन्या अगोदरच्या गाड्यामध्ये कसं होतं, जर समजा काय इम्पॅक्ट झाला पुढं तर हे स्टेअरिंग डायरेक्ट त्या ड्रायव्हरच्या पोटात वगैरे घुसायचं. अगदी बरोबर. आता तसं नाही होत. आता काय जर इम्पॅक्ट झाला तर पहिल्यांदा एअर बॅग्स ओपन होतात. त्याच्यानंतर जर समजा तो इम्पॅक्ट अजून पुढे आला, टायर पर्यंत आला किंवा ऍक्सल पर्यंत आला तर हे कोलॅप्सिबल स्टेअरिंग आहे. हे तुमचं डायरेक्ट खाली पडून जाईल स्टेअरिंग. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेअरिंग अशा पद्धतीने खाली वर ऍडजस्ट करू शकतो आपण. त्याच्यानंतर आत बाहेर असं दोन्ही म्हणजे चारही प्रकारे ऍडजस्ट करू शकतो आपल्या हाईट नुसार. ही फक्त सियारा सिस्टीम दिली का टाटाच्या सगळ्या गाड्यांना सिस्टीम आहे तुमची? नाही, टाटाचे जे हॅरियर सफारी या गाड्यांना आहे टॉप मॉडेलला. ओके सर. अजून सेफ्टी काय दिलेली सर सियाराला? सियारा मध्ये सर सेफ्टीचं म्हटलं तर आता एवढं मोठं सनरूफ आहे. बरोबर आहे. सियाराचा जो ए पिलर आहे हा इतका भक्कम आहे ना सर. हा ए पिलर एवढा भक्कम आहे की काही पण इम्पॅक्ट झाला तर इथून माग त्याचं जाणीव होणार नाही. इथून पुढेच काय असेल ते असा विषय. जी सियाराची आता डॅश ट्रायल झालेली जी आहे त्यामध्ये मी बघितलं जसं तुम्ही म्हणताय इम्पॅक्ट जो ड्रायव्हर आहे त्यापर्यंत तर लागणारच नाहीये, एवढी सियाराने काळजी घेतलेलीच आहे. की बाकीच्या गाड्यांमध्ये काय होतं, स्टिअरिंग आपल्या समोरच असतं. पुढे इम्पॅक्ट बसला की पहिलं स्टिअरिंग त्यात छातीवरती येतं. बरोबर आहे. तसं आता जर बघितलं तर बघा स्टिअरिंग आहे आणि सर जसे बसले ना त्या पोस्चर मध्ये, सर आता तुम्ही बसून दाखवा. सर आता बसलेले आहेत रेग्युलर सीट. हे ऑटोमॅटिक मध्ये इलेक्ट्रॉनिक सीट आहेत का सर? हा, इलेक्ट्रॉनिक सीट आहे, ऍडजस्टेबल. आपल्या हाईट नुसार आपण ऍडजस्ट करू शकतो. ओके. ही टॉप मॉडेल आहे, पेट्रोल मधले व्हेरियंट आहे. टॉप मॉडेल पेट्रोल व्हेरियंट आहे. ओके. प्राइस बद्दल आपण नंतर बोलूया, पहिलं सेफ्टीचं बघूया. तर बघा मित्रांनो, जसं की आता सर बसलेले आहेत पवार सर आणि त्यांचं स्टिअरिंग त्यांच्या पुढं आहे. सरांचं काय मत आहे की जेव्हा पुढे जर गाडीला इम्पॅक्ट जर बसला तर ते स्टिअरिंग बघा तुम्हाला लगेच तेवढ्या प्रमाणात ते तुमच्या अंगावरती म्हणतात ना, ते छातीवरती येणारच नाही. एअरबॅग तर आहेच. सर एअरबॅग जी ओपन होते कधी कधी काय होतं, लोकांचे प्रश्न असतात की एअरबॅग ओपन होत म्हणजे नाही का, त्याला डॅश किती पाहिजे किंवा म्हणजे कसं असतं त्याचं, म्हणजे थोडस काय असतंय, गाडीच्या पुढच्या भागात थर्मोप्लास्टिकचा बंपर असतो. बरोबर. बंपर ज्यावेळेस ब्रेक होतो, तो बंपर ब्रेक होऊन ज्यावेळेस इम्पॅक्ट डायरेक्ट चेसी पर्यंत येतो गाडीच्या, तो तेव्हा या गाडीचा एअरबॅग ओपन होतात. ते एअरबॅग इतक्या स्पीड मध्ये ओपन होतात की जवळजवळ 300च्या स्पीडनी ती एअर बाहेर येते. त्यासाठी आपल्याला सेफ्टी बेल्ट पण लावणं खूप महत्वाचं असतं. जर समजा इम्पॅक्ट झाला तर ऑटोमॅटिक माणूस असा पुढे जातो. बरोबर आहे. मग पुढे झाल्यानंतर ती एवढ्या प्रेशरने येतं की त्या प्रेशरने सुद्धा माणूस दगावू शकतो. म्हणून आपण सेफ्टी बेल्ट महत्वाचं आहे, लावलं पाहिजे. आता ही जी सियारा गाडी आहे त्याला बेसिक पासून एअरबॅग दिलेली आहे गाडीला? बेसिक पासून ह्याला 6 एअरबॅग आहेत. म्हणजे बेसिक मॉडेलला 6 एअरबॅग दिलेले आहेत. हो. अच्छा. ही टाटाने खरंच चांगली काळजी आणि घेतेच टाटा काळजी नक्कीच. आणि टाटाचं तर सेफ्टी रेटिंग जर बघितलं तर ते हाय पोझिशनलाच आहे आता सध्या. सर पाठीमागे एकदा आपण बसून बघूया. चालतंय. आता सर कसं होतं, टाटा ही कंपनी जी अशी आहे की ही फक्त नफा कमवायसाठीचा विषय नाही सर. अगदी बरोबर. हा, त्याच्यामध्ये कसं आहे, ग्राहकांची पण काळजी घेते ना. हो, ग्राहकांची काळजी घेते. आणि जर समजा आमची ही टाटाची गाडी, आता प्रत्येक गाडीवरती एक असं छोटस चित्र आहे, तुम्हाला दिसेल सर इथं. पुढे दाखवतो मी तुम्हाला. छोटस एखाद्या प्राण्याचं चित्र असतं सर ते. तर ते काय होतं, ह्याच्यात जेवढ्या गाड्या सेल होतील तर त्या गाड्यांचा काही नफ्याचा भाग त्या प्राण्याच्या संवर्धनासाठी पाठवला जातो. ओके. म्हणजे हे एक जे कस्टमर गाडी घेतं त्याच्या पैशातून काही जाणारा भाग हा एक सामाजिक उपक्रमासाठी जातो. नक्कीच. त्यामुळं कसं आहे, टाटा ही नफा कमवणारी कंपनी नक्कीच नाही सर. नक्कीच सर, बरोबर आहे. आता आपल्याला इथं एक सनसील दिलं जातं. त्याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला जर समजा पाठीमाग ऊन वगैरे लागत असेल तरी आपण वापरू शकतो. इकडं आपल्याला इथं
इथं पण असं मोठं स्पेसियस आहे सर, आरामशीर आपण बसू शकतो इकडं. नक्कीच, कारण बाकीच्या कार्स मध्ये मी बघितलं, हा टाटाच्या कार्स मध्ये प्रत्येक गाडीमध्ये बघितलं ना, पाठीमागा जो बसणार माणूस आहे ना, हा त्याची काळजी घेतली जाते. हो. जेव्हा तुम्ही पाठीमागा बसता ना, तर तुमचे ते दोन्ही गुड घेत ना, बघा पुढच्या सीटाला लागत नाही, म्हणजे हा, नाही लागत इकडं, आरामदायी तुम्ही लांब प्रवास करू शकता. 100%. आणि सियारा म्हणजे त्याची जर बैठक बघितली, जे आमचे मित्र परिवार जर बघतच आपल्या व्हिडिओच्या मार्फत, तर ते असं वाटतं की एक आता ते काय म्हणतात, आरामदायी नाही का, गाडी कशी असते, आलिशान गाडी, sorry. आलिशान गाडी. त्या टाईप तशी ती गाडी टाटाने बनवलेली आहे. बरोबर सर. बरोबर आहे की नाही सर? हो सर. आता 35 वर्षानंतर गाडी सर मार्केटला बरं रिटर्न येते, तर काय बरं काय तुम्हाला सांगायचं आहे? आता 35 वर्षापूर्वी 1990 मध्ये ज्यावेळेस ही गाडी होती, त्या गाडीमध्ये पण खूप ऍडव्हान्स असे फीचर्स होते. म्हणजे त्या काळात गाडीमध्ये ऑटो रेन सेन्सिंग वायफर, ऑटो हेडलॅम्प, ह्या गोष्टी होत्या. तर त्याच पद्धतीने आता 2025 मध्ये ज्यावेळेस गाडी लॉन्चिंग झाली, त्याच्यामध्ये तीच काळजी घेतली की 1990 ला ती गाडी एवढी फीचर्स होते. त्याच पद्धतीने या गाडीत आता ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जे फीचर्स नाहीयेत, ते त्याच्यापेक्षा पुढचे ऍडव्हान्स फीचर्स या गाडीमध्ये आहेत सर. नक्की सर. हा, तर आता आपण पाठीमागं बसलेलो आहे, बघू शकता हा, पाठीमागं सर काय काय दिलेलं आहे. आता इथं मॅगझिन तुम्हाला समजा पेपर वाचायचा आहे, कसं होतं, ही लाईट बरोबर तुमच्या पेपरवर पडू शकते. बरोबर. इथं वाचू शकता पेपर तुम्ही, संध्याकाळचा उशीर झाला समजा. आता याच्यामध्ये इथं रिअर एसी विंड दिली, इथं USB पॉइंट दिलाय, इथून पण बसून तुम्ही तुमचा USB पॉइंट दिलाय, इथून तुम्ही पुढची ती को ड्रायव्हरची स्क्रीन ऑपरेट करू शकता. तुम्हाला जर समजा इथं बसलाय, तुम्हाला इथं काही अडचण आली तर ही नॉब दिलाय, इथून नॉब देऊन असं तुम्ही पुढं सीटला ऍडजस्ट करू शकता. ऍडजस्ट करून तुम्हाला स्पेस अजून वाढवू शकता तुम्ही इकडं. ओके. बऱ्यापैकी सर काय होतं, पाठीमागं बसणारे जे लोक आहेत ना, हा. हे सीट बेल्ट लावत नाही. हा. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? सेफ्टीसाठी सीट बेल्ट लावणं खूप गरजेचं आहे सर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, ते स्वतःच्या सेफ्टीसाठीच फायद्याचं आहे. बरोबर आहे. कधी कधी अपघात होईल सांगता येत सांगू नाही. शकत नाही. जर पाठीमागचे सीट बेल्ट लागले सर, हा, एअरबॅग ओपन होतात का? हो. एअरबॅगचा असा कन्सेप्ट आहे सर, की त्याला ते पुढच्या ह्याला बंपरला ज्यावेळेस डॅश बसल त्यावेळेस ते ओपन होणारच, त्याला अजिबात काही तडजोड ओके. नाही. म्हणजे तुमच्या गाडीला 6 एअरबॅग दिलेले आहेत, त्या फाउंडेशन ओपन होणार म्हणजे इम्पॅक्ट झाला की. हो. ओके. चला सर आपण पाठीमागे बघूया. चालते. जर हे जे आता टायरचे सर बॅक साईडचे टायर जे आहेत, हा, आता रेग्युलर गाड्यांपेक्षा कसं जे SUV मॉडेल येतं त्याचे टायर साईज आणि ह्याचे टायर सर थोडेसे खूप वेगळे आहे. हे कसं असं मोठे ब्रॉड टायर, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? आता ह्याच्यामध्ये कसं येतं सर, ह्याचं सस्पेन्शन आहे, ते सस्पेन्शन ही गाडी आपली जरी समजा स्थिर, गाडीची फक्त ऍक्टिव्हिटीज ही होणार, गाडी सरळ राहणार, जे ऍक्टिव्हिटीज आहे ना खालची फक्त टायरची ऍडजस्टमेंट होणार. Okay. आतला माणूस एकदम असं सेफ बसणार, त्याला काय असं जाणवणार खड्डे वगैरे काही बरोबर. व्हायब्रेशन तर कसं जाणवणार नाही. हे फक्त खालीच ऍडजस्टमेंट होणार या टायर मध्ये, असं Okay. सस्पेन्शन आहे एक. सर बॅक साईडला जर आलं तर गाडी असं वाटतं की नाही का, आपण एखादी प्रीमियम कार्स कसं असतं SUV मधली, त्या टाईप गाडीचं असं बनवलेलं आहे नाही का? 100% एकदम छान असा लुक बनवला इकडं पाठीमागं, अखंड अशी कनेक्टिंग अशी DRL लाईट दिली तुम्हाला. त्याच्यानंतर इथं आपण या डिक्की 4 प्रकारे उघडू शकतो. इथं एक टच बटन आहे, ते बटन दाबलं की ऑटोमॅटिक डिक्की ओपन होती. एकदा तुम्हाला ते बटन प्रेस करायचं आहे, फक्त एकदा प्रेस करायचं आणि सोडून द्यायचं. ओके. 622 लिटरचा असा बूट स्पेस मिळतो इथं. एवढा बूट स्पेस कोणत्याच गाडीला नसेल मला वाटतं. कुठल्याच गाडीला एवढा बूट स्पेस नाहीये. फर्स्ट टाइम टाटाच्या ह्या सियराला गाडीला दिलेला आहे. हा, त्याच्या मागे इकडं स्पेअर व्हील दिलंय खाली. इकडून हा स्क्रू ढिला केल्यानंतर बाहेरच्या बाजूने स्पेअर व्हील येतं बाहेर. ओके. हा, इकडे आपल्याला USB चार्जर पॉइंट दिलेत. हा पार्सल ट्रे, जर समजा आपलं काही उंच वस्तू ठेवायची डिकीमध्ये तर इथं आपल्याला पुढे पण ऍडजस्ट करता येतो, सीटच्या मागे ऑटोमॅटिक जातोय. ओके. आता बाकीच्या गाड्यामध्ये सर काय होतंय की सीट आहेत ना पुढे हे होतात, फोल्ड होतात. ह्या गाडीचं पण तसं काय आहे का सर? हो, होतात. ह्याचे पण पुढेच फोल्ड होतात सीट. ओके. ठीक आहे. इथे एक बटन आहे, हे बटन दाबलं केल्यानंतर म्हणजे तो बघा ना, त्या पहिल्या सीटापासून पाठीमागच्या ह्याच्यापर्यंत तो केवढा हे राहतोय, मोठा स्पेस राहतो इकडं. असा पेस तर कोणत्या गाडीला नाहीच आहे. नाही, पेस असा कुठल्याच गाडीला नाही. त्याच्यानंतर इथं आपण टच केलं तरी हे डिक्की बंद होऊन जाईल. रात्रीच्या वेळेला इथं रिफ्लेक्टर लाईट आहे. मी बघितला होता सर, जेव्हा याच्यामध्ये अशी एखादी वस्तू येते तेव्हा ती वस्तू दबली जाते का नंतर त्याला हे करते? नाही, ते स्टॉप होतं, ऑटोमॅटिक स्टॉप होतं. तुम्ही जरी समजा हे उघडलं, दाखवताय का थोडस? एखादी वस्तू ठेवून बघूया आपण. आता हे उघडलं आणि समजा तुमचा हात इथं आला तर आता तुम्ही इथं लॉक करताय.
मी माझा हा ठेवू का? थांबा मी माझा ठेवतो. ओके तिथं असं केलं आणि इथं समजा तुमचा हात आला ओके. तर हे इथंच थांबल किंवा इथून वर जाईल. नक्की नक्की. म्हणजे असं. जरी तुमची एखादी वस्तू काय आली, लहान मुलं काय होतं कधी कधी डिक्की लावताना त्यांचा हात वगैरे घावू शकतो. हो. ही सेफ्टी नक्कीच सियारानी काळजी घेतली आहे. काळजी घेतली आहे ती. नक्कीच. हे मला वाटतं बाकीच्या गाड्यांमध्ये टाटाचे कोणते नाहीये. बाकीच्या गाड्यांमध्ये ते टॉप मॉडेल आहेत Top model आहे. त्यांच्यासाठी त्याच्यात आहे. तर सर आता तुम्ही मला टॉप मॉडेलची गाडी दाखवताय की जे आपले जे आता ग्राहक आहेत, कस्टमर आहेत, जे आपला व्हिडिओ बघत आहे त्यांना बेसिक मॉडेल पासून जे आता टॉप मॉडेल पर्यंत कशा तुमच्या प्राइस आहेत काय सांगतो सर? आता सर बेसिक गाडी जी आहे, बेसिक गाडीमध्ये आपल्याला 11,49,000 रुपये स्टार्टिंग प्राइस आहे, एक शोरूम प्राइस. त्यानंतर तुमचा इन्शुरन्स टॅक्स वगैरे मिळून ती गाडी, इन्शुरन्स टॅक्स वगैरे मिळून ती गाडी साधारणपणे जाते आपल्याला 13,71,000 पर्यंत. ओके. 13,71,000 पर्यंत. त्याची टॉप मॉडेल आहेत ते 25 लाखाच्या दरम्यान जातात सगळे. आता हे जे डिझेल व्हेरियंट निघते ह्याच्यामधलं पण अजून ते आलंय का मार्केटला? डिझेल व्हेरियंट येणार आहे मार्केटला, म्हणजे 15 तारखेपासून साधारणपणे डिलिव्हरी चालू होतील. मग त्यावेळेस त्याचे कसे प्राइस राहणार आहेत म्हणजे बेस मॉडेल पासून टॉप मॉडेल पर्यंत सर? आता ज्याचं ऑन रोड प्राइस आहे ना, त्याची बेसिक गाडीची प्राइस आहे, जे स्मार्ट प्लस मॉडेल आहे डिझेल, ओके. त्याची 15,73,000 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे सर. ओके सर. असं आहे. नाही खरंच आज जे सियारा मार्केटमध्ये बघितलंय, आज मी पण ऐकले सर काहीतरी तुमचं बुकिंगही चांगलं झालेलं आहे टाटाचं. हो, आमच्या जवळजवळ 300 बुकिंग झाले सर बारामतीला. ओके ओके. तर बघा मित्रांनो, आज थँक्यू सर, थँक्यू. खरंच तुमचा वेळ खूप आम्हाला बहुमूल्य होता, तुम्ही खूप चांगली माहिती दिली. मित्रांनो आज बघू शकता, आज या ठिकाणी जे सर आहेत पवार सर, त्यांनी आपल्याला सियाराची माहिती सांगितली. आणि मित्रांनो जसं की सरांनी सांगितलं, LED लॅम्प म्हणा, DRL म्हणा, बाकीच्या गोष्टी सगळ्या, त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गाडी चालवता इथे इन्फॅक्ट होतो, त्यानंतर पुढचे पाठीमागचे जे एअरबॅग आहेत ते कसे ओपन होतात, काय होतात, आतल्या ॲक्सेसरीची माहिती आपण घेतली. आणि गाडी पण बघा कशी बनवताना बनवलेली आहे. 35 वर्षानंतर आता मार्केटमध्ये गाडी कमबॅक करते ही टाटा सियारा. तुम्ही लांबनं गाडी बघितली, पण आज आपल्या व्हिडिओच्या मार्फत गाडीच्या आतल्या ॲक्सेसरीज सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या. नक्की या मित्रांनो, टाटाचं शोरूम, त्यांचं लोकेशन मी खाली दिलेलं आहे, कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे. एकदा कॉल करून या तुम्ही आणि नक्की बुक करा गाडी सियारा आणि घेऊन जावा. 5 मिनिटं सुंदर अशी SUV मधली सियारा. थँक्यू. नमस्ते सर. जसं काय आपल्याला आता पवार सरांनी ह्याचे फीचर्स सांगितले, त्याच्याच बरोबर आपल्याला पुढचे युनिक फीचर्स पण आहे ह्याच्यामध्ये. जसे काय त्याला पूर्ण फुल स्क्रीन येते, त्याला ट्रिपल स्क्रीन मध्ये. त्याचबरोबर त्याला आपल्याला म्युझिक सिस्टम, हे डॉल्बी ॲटमॉस्फिअरची म्युझिक सिस्टम येते त्याला. एकदम थिएटर सारखी फिलिंग येते आपल्याला गाडीमध्ये. फक्त टॉप मॉडेललाच आहे का? हो, नाही, टॉप आणि सेकंड टॉपला डॉल्बी ॲटमॉस्फिअरची म्युझिक सिस्टम आहे. त्याचबरोबर आपल्याला गाडीतनं हवा येताना पूर्ण एअर प्युरिफायर आहे. ओके. तसे त्याचबरोबर आपल्याला व्हेंटिलेटेड सीट आहे. त्याचबरोबर ह्याला एक युनिक फीचर्स आहे, आपण डोर क्लोज केला तर ते आपल्याला सीट पूर्ण वरती येणार. त्याचबरोबर आपण जर डोर क्लोज केलं गाडीचा, त्याचबरोबर सीट आपल्याला स्पेस तयार करून देतो बसताना उतरताना. परत ते खाली जात आहे. हो, हे काय गेलं. बरोबर आहे. म्हणजे ह्या डोअर वरती डिपेंड. डोर वरती डिपेंड. आता लावलं आपण तर ते परत पूर्ण टॉप येणार. मॉडेलला सगळे असे टॉप मॉडेलला आहे सर हे. ओके. जर बेसिक मॉडेलची गाडी आहे तुमची, Yes. अशा स्क्रीन येतात का ती? नाही, बेसिक मध्ये आपल्याला तुम्हाला सर हे फ्रंट लाईट कनेक्टेड येणार पूर्ण. हे जी लाईट आहे हे कनेक्टेड लाईट आहे त्याच्यामध्ये बेसिक मध्ये. त्याचबरोबर आपल्याला प्रोजेक्टेड हेडलॅम्प लाईट्स आहे. ओके. त्याचबरोबर आपल्याला बेसिक मध्ये आपल्याला कंपनीने 17 इंचचे स्टील व्हील दिलेले आहेत, पूर्ण एकदम बिग साईज मध्ये. ती बेस मॉडेल आहे ना? हो, बेसिक मॉडेलला. बरंच त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पॉवर विंडोज, सेंट्रल लॉकिंग, बटन वरती हे मिरर्स, मागे AC, पुढे गिअर टाकल्यावर हात ठेवण्यासाठी आर्मरेस्टर्स, मागच्या लोकांसाठी ऊन लागाव नये म्हणून इथे सनशिल्ड. बेस मॉडेलला दिलेलं आहे. हो, सनशिल्ड. त्याचबरोबर बेसिक पासून आपल्याला 4 चाकांना डिस्क ब्रेक दिलेले. त्याच्यानंतर ब्रेकिंग साठी 22 फीचर्स युनिक, म्हणजे हाय स्पीडला कंट्रोलिंग साठी. एवढे खूप सुंदर फीचर्स आपल्याला बेसिक मॉडेल मध्ये कंपनीने दिलेले आहे. जसं की सर आता इंजिनचा परफॉर्मन्स पण सांगा. इंजिन बघा. इंजिन आपल्याला सर ह्याचं नवीन कंपनीने ह्याच्यासाठी एक स्पेशल इंजिन तयार केलेलं आहे, कायोजेटचं.
ह्याच्यामध्ये तुम्हाला 118ची PS पॉवर आहे. एकदम कॉन्स्टंट तुम्ही जागेवरती पिकअप घेणार त्याच्यामुळे गाडी. ओके, तर थोडेसे आतमध्ये पण फीचर सांगा सर. या ना सर, बघूयात. हे की पण एकदम प्रीमियम आहे सर गाडीची. नक्कीच. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अँबियन्स लाईट दिलेले आहे. प्रीमियम अशा इंटिरियर दिलेले एकदम प्रीमियम. त्याचबरोबर आपल्याला थर्ड स्क्रीन मध्ये सर आपण गेमिंग वगैरे खेळू शकतो. जो त्याच्यानंतर मूवी बघू शकतो. येस, त्याच्यासाठी आनंद घेऊ शकतो. पूर्ण मोड्स आहे याला ड्राईव्ह साठी वेगळे वेगळे. हा, त्या मोडचं थोडस सांगा बरं. ह्या मोड्स मध्ये तुम्ही स्पोर्ट मोड टाकला, त्याच्यामध्ये तुमचं टॉर्क आणि RPM वाढते, त्यावेळेस गाडीचे कॉन्स्टंट पिकअप घेते. रफ मोड आहे, वेट मोड आहे, असे प्रकारचे खूप सारे मोड दिलेले ड्राईव्हला त्याला. जसं की हेरियर म्हणा, सफारी म्हणा, येस, हे पण SUV मध्ये आहे. त्यांच्यासारखेच मोड आहेत का? सेम सेम तसेच मोड आहे सर. सेम मोड तसेच आहेत. सर अजून काय सांगताल? अजून काय सर, एकदम गाडी घेऊन टाका, एकदम छान आहे. थँक्यू.